Very, very good morning. Very warm welcome in our morning meditation sessions. आज लिंक 5 वाजून 20 मिनिटांनीच ऍक्टिव्हेट केली. ग्रुपमध्ये काल टाकायचं राहून गेला. काही हरकत नाही. गुड मॉर्निंग ब्रदर. गुड मॉर्निंग. तर आज आपलं नॉर्मल बेसिक मेडिटेशन आहे. काल थोडं प्रवासात असल्या कारणाने मी प्रॉपर जॉईन नाही करू शकलो. तर आज आपण थोडस बेसिक रिकॉल करू. कारण लोक ह्या व्हिडिओजला रेकॉर्डिंगला रिपीटेड बघत आहे. त्यामुळे हे जर रिव्हिजन झालं तर शॉर्टमध्ये सर्वांना माहिती मिळून जाईल. आपण डेली जेव्हा मेडिटेशन करत आहोत तर लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस मी काहीतरी स्पेशल टॉक घेत आहे. इम्पॉर्टन्स ऑफ पॉवर, इम्पॉर्टन्स ऑफ एनर्जी, इम्पॉर्टन्स ऑफ ब्लेसिंग्स, ग्रॅटिट्यूड, फॉरगिवनेस, सेल्फ लव्ह. अशा वेळेस प्रश्न निर्माण होते की नेमकं महत्वाचं काय आहे. बेसिक NLP मध्ये गेलं तर तिकडे थोडंसं अलग टॉपिक होता. इकडे थोडा अलग टॉपिक आहे. ऍक्च्युली हे सगळ्या गोष्टी कसं आहे, जसं आपल्या ताटामध्ये जेवणाचं जे ताट आहे त्या ताटामध्ये तुम्ही काय खात आहे, तुमच्या ताटावरून तुमचं रिचनेस, तुमचं लेविश लाईफस्टाईल, तुमचं तुम्ही किती प्रॉस्परस आहे, आपण म्हणतो ना धनधान्य समृद्ध, तर हे तुमच्या जेवणाच्या ताटावरून सुद्धा समजते. कोणी व्यक्ती आहे जो फक्त वरण भात किंवा भाजी भातवरच जगून राहिला. कोणी आहे जे फक्त भाजी पोळी एवढंच अफोर्ड करू शकते. कोणी कोणी अशी आहे जे पोळी किंवा भातासोबत चटणी, तेल, मीठ एवढंच अफोर्ड करू शकतात. कोणी असं आहे जे लिक्विड प्रोडक्टच घेतात, ते पर्याय नाही. कोणी इतके समृद्ध लोक आहे ते सगळं काही खाऊ शकतात, पण त्यांना अशा प्रकारचे रोग झाले की ते जेवणाचा आस्वाद घेऊ शकत नाही. खूप सारे असेही भ्रमात फसलेले लोक आहे, ते भ्रामक स्थितीमुळे जेवणाचा आस्वाद घेऊ शकत नाही. कंडिशन्स खूप सारे आहेत, पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे आहे की जेव्हा आपण इतक्या साऱ्या मॉड्यूलवर चर्चा करतो तर नेमकं याचा मागचा उद्देश काय आहे. याचा मागचा उद्देश इतकंच आहे, परिपूर्णता. कोणत्या व्यक्तीची एनर्जी सिस्टम कोणत्या कारणाने ऍक्टिव्हेट होईल हे आपण इतक्या सहजासहजी सांगू शकत नाही. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जितक्या प्रकारचे लोक आहेत तितक्या प्रकारच्या ध्यानविधी असू शकतात. कारण प्रत्येक व्यक्तीचं इनर सिस्टम मध्ये उतरण्याचा जो रस्ता आहे तो वेगळा असू शकते. हा ठरलेला पाथ कोणाचाच नाही आहे, कोणीच नाही. जेव्हा हा पाथ ठरलेला नाही तर तुम्ही कोणासाठी स्पेसिफिक असं बोलू सुद्धा शकत नाही की हेच केल्याने तुम्हाला फायदा होईल. आणि याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे पार्ट्स आहेत जे आपल्या लाईफला बेनिफिशियल आहे, आपल्या स्पिरिच्युअल जर्नीला बेनिफिशियल आहे. आता जे नवीन लोक जोडत आहेत त्यांना असं वाटतं की वाव, किती चांगले अनुभव येऊन राहिले, किती स्पीड मध्ये सगळं चालून राहिलं.
म्हणजे जुने लोक आहेत त्यांना माहित आहे, 2-2, 3-3 वर्षानंतर आता हे अनुभव सुरू झाले. त्यामुळे नवीन व्यक्तीला नेहमीच घाई होते, की मला पटकन ही साधना देऊन द्या, ते मेडिटेशन देऊन द्या, ही टेक्निक शिकवून द्या. अरे पण बेस पक्का आहे की नाही आहे? आणि ह्या बेस पक्का करण्यासाठी आपण जसं मागे एक वेळा थिटा, डेल्टा, गॅमा, बीटा ह्या ब्रेन फ्रिक्वेन्सीज, ह्या ब्रेन वेव्ह, ब्रेन फ्रिक्वेन्सीवर बोललो होतो. काय असते, प्रत्येक लेवलवर तुम्हाला अलग काहीतरी डायमेन्शन ओपन होते. जसं सिम्पली बोलायचा अर्थ झाला तर प्राणायाम, प्राण का आयाम. तर प्राण तर माहित आहे, पण आयाम म्हणजे काय? आयाम असते डायमेन्शन्स. म्हणजे प्राणायाम ह्या शब्दामध्येच डायमेन्शन उतरलं आहे. म्हणजे नक्कीच प्राणायाम केल्याने आपल्या इनर मध्ये काहीतरी विशेष डायमेन्शन्स ओपन होतात, जे आपल्याला माहित नाही. जेव्हा हे डायमेन्शन्स ओपन होतील आणि आपण त्याचा आस्वाद घेऊ म्हणा, किंवा आपण त्याचा उपयोग करू, अनुभव करू, तेव्हा लक्षात येईल की प्राणायाममुळे नेमकं काय ओपन होते. आता डायमेन्शन्स म्हणजे काय? आपण आताच बघितलं की शरीरामध्ये चक्र प्रणाली आहे. हे चक्र प्रणाली एक डायमेन्शन आहे. स्पेसिफिक प्राणायाम स्पेसिफिक चक्रांना ओपन करतात. आणि जसे जसे ते चक्र ओपन होतात तसे तसे ते डायमेन्शन्स ओपन होतात. आणि जे ते डायमेन्शन ओपन होते, तर डायमेन्शन मध्ये लपलेली सगळी शक्ती, सगळे जे काही दिव्यता आहे, ते आपल्याला मिळणं सुरू होऊन जाते. व्यायाम, पुन्हा तिथे हा शब्दाला व्यायाम म्हणतो आपण, पण व्य हा शब्द जर काढला तर आयाम तिथे सुद्धा लागला. म्हणजे योग करताना किंवा शारीरिक हालचाल करत असताना जेव्हा तुम्ही त्याच्या स्पेसिफिक रुटीनवर चालता, स्पेसिफिक वेने चालता, तिथे सुद्धा एक अलग डायमेन्शन ओपन होते. योग, योगचा अर्थ काय आहे? तुम्ही जे फिजिकल एक्सरसाइज करताय, फिजिकल एक्सरसाइज म्हणजे योग आहे का? नाही. योग, योग कोणाला म्हटलं जाते? या दोन गोष्टी एक होतात, त्याला योग म्हटलं जाते. म्हणजे कुठेतरी पुन्हा योग किंवा योगासन हा शब्द सुद्धा आपल्याला एक हिंट देत आहे. काहीतरी असं आहे तुमच्या आतमध्ये, ज्याच्यासोबत तुमचं फिजिकल बॉडी, माइंड, तुमची थॉट प्रोसेस किंवा तुमची चेतना हे मर्ज करणे आवश्यक आहे. आसन तर तिथे पण आहे, व्यायाम मध्ये पण आसन आहे किंवा फिजिकल हालचाल आहे. पण जेव्हा आयाम हा वर्ड लागत आहे, काहीतरी अनादर डायमेन्शन आहे ते शो करत आहे. योग आसन हा जेव्हा शब्द चालत आहे, तर आसन तर आपल्याला माहित आहे. योग का बरं लावला? योग म्हणजे कुठेतरी अनादर असं एक डायमेन्शन आहे, अशी प्रकृती आहे की ज्या ठिकाणी आपल्या चेतनेचं त्याच्याचं मर्जिंग करणं आवश्यक आहे. जेव्हा आपण ह्या इनर फील्डमध्ये उतरणं सुरू करतो, तेव्हा आपल्याला माहित होते की आपल्याला स्वतःला त्या सिस्टम मध्ये उतरण्यासाठी एक डोअर, एक पॅसेज आहे. त्या गेटवे मधून पास झाल्यानंतर, त्या गेटवेला पार केल्यानंतर आपल्याला समोर ती लाईफ किंवा ते जग ओपन अप होईल. आणि त्या गेटवेला आपण थर्ड आय म्हणतो. आणि या थर्ड आयला ऍक्टिव्हेट करणे, फिजिकल तुमचं जे सायकिक ॲबिलिटी आहे, इंट्युशन पॉवर आहे, तुमचं अनालिटिकल माइंड आहे,
तुम्ही तुमच्या संवेदना आहे ह्या ज्या व्यक्तीच्या जितक्या जास्त ऍक्टिव्हेट असेल तितकं जास्त तुम्ही त्या गेट मधून त्या डोअर मधून येणं जाणं करू शकता इझिली. आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला त्राटक करणे असते. तुम्ही बिंदू त्राटक करा, तुम्ही ज्योती त्राटक करा, तुम्ही सूर्य त्राटक करा, तुम्ही अग्नी त्राटक करू शकता, तुम्ही तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बघून त्राटक करू शकता, तुम्ही डोळे वर फिरवून ह्या ठिकाणी बघून त्राटक करू शकता. म्हणजे काय माहित झालं आपल्याला? योगासन, प्राणायाम, व्यायाम, त्राटक हे आवश्यक आहे त्या डायमेन्शन मध्ये उतरण्यासाठी. सोबतच मॉर्निंग मध्ये जेव्हा आपण उठत आहोत तर तुमचं माइंड एकदम सबकॉन्शियस मधून निघून एकदम गॅमा लेवलवर जाते. आणि जेव्हा ते गॅमा लेवलवर जात आहे, गॅमा म्हणजे एकदम ऍक्टिव्हेट, ऍक्टिव्ह लेवल, तुमचं माइंडचं ऍक्टिव्ह स्टेटस. तर त्या ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये जाण्याच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या माइंडला प्रॉपर सिग्नल दिले, तुम्हाला आज तुमच्या ह्या दिवसभरात काय करायचं आहे, ते एक्झॅक्टली गॅमा लेवलवर जेव्हा माइंड शिफ्ट होते, सडनली तुम्ही दिलेला कमांड तो पकडते आणि त्या कमांड नुसारच तुमचा पूर्ण दिवस जाते. तर गॅमा मध्ये डायरेक्ट न जाता तुम्ही कमांड देऊन जर गेले, कमांड देऊन जर गॅमामध्ये उतरले, तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे दैनंदिन कामं, तुमचं दैनंदिन जीवन फार सुरळीतरित्या पूर्ण होत आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की जेव्हाही तुम्ही मेडिटेशन साठी उठता किंवा झोपेतून तुम्ही जेव्हा उठता, त्यावेळेस उठल्याबरोबर काही पॉझिटिव्ह अफर्मेशनची चॅन्टिंग करा, ग्रॅटिट्यूड द्या. त्या पॉझिटिव्ह अफर्मेशनमुळे काय होते की तुमच्या माइंडला माहित होते की आज तुम्हाला काय करायचं आहे. पुन्हा जेव्हा आपण मेडिटेशन करतो, पुन्हा आपलं माइंडचं लेवल पुन्हा डेल्टा वेव्ह मध्ये उतरते, डेल्टा फ्रिक्वेन्सीवर उतरते. आता ह्या फ्रिक्वेन्सीवर उतरल्यानंतर तुमच्या जवळ पुन्हा एक चान्स आहे. जेव्हा डेल्टा मधून तुम्ही गॅमा मध्ये उतरता, त्या गॅमाची एनर्जी, गॅमा फ्रिक्वेन्सीला तुमच्या संकल्पाने चार्ज करणे. तर गोलबुक तुमच्या समोर असलं पाहिजे. जसं मेडिटेशन संपलं, तुरंत गोलबुक उचला, त्याच्यावर तुम्ही काय करा, आपलं लक्ष केंद्रित करा आणि ते वाचा. त्या शून्य अवस्थेत, शांत अवस्थेत जेव्हा तुम्ही तुमचे संकल्प उतरवाल, तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला माहित आहे की मला कशावर काम करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला एक इन जनरल प्रोसेस सांगितलेली आहे की जसही ही लिंक सुरू झाली, जशी तुम्ही माझ्यासोबत बसले, मी काय बोलत आहो हा तर एक इम्पॉर्टंट विषय आहेच, पण त्यावेळेस तुम्ही 5-5, 10-10 मिनिटाचा एक शेड्यूल बनवा. उठल्याबरोबर फक्त 5 मिनिट का असेना व्यायाम करा, किंवा उठल्याबरोबर पहिले 5 मिनिट तुम्ही स्वतःला सेल्फ अफर्मेशन द्या, तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या. विशेष वेळ काढायची गरज नसते सेल्फ अफर्मेशन साठी. बस उठल्याबरोबर थँक्यू आर्कएंजल एरियल, आजचा हा सुंदर दिवस मला दिल्याबद्दल. माझ्या लाईफ मध्ये तुम्ही आणखी मला मनी अर्निंग ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करण्याची संधी दिली आहे. माझ्याकडे इझी वे मध्ये पैसा येत आहे, एफर्टलेसली येत आहे. मी काहीही काम करते तरी सुद्धा माझ्याकडे पैसा येते. जेव्हा मला गरज असते त्यावेळेस तर खूप जास्त प्रमाणात येते. मी जेही काम करतो त्यामध्ये मला सक्सेस मिळते आणि त्या प्रत्येक कार्यामधून माझ्याकडे धनाचं आकर्षण होत आहे. थँक्यू आर्केंजल एरियल, नवीन नवीन फायनान्सचे मार्ग मला शोधून देण्यासाठी, आणि त्यावर मी एफर्टलेसली वर्क करत आहे आणि एफर्टलेसली माझ्याकडे मी पैसा अट्रॅक्ट करत आहे.
थँक्यू एंजल्स, थँक्यू आर्केंजल राफेल फॉर हिलिंग. माझी बॉडी पूर्णपणे स्वस्थ आहे. थँक्यू आर्केंजल मायकल फॉर प्रोटेक्शन. मी कम्प्लिटली सेफ अँड सिक्युअर आहे. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी. जे तुम्हाला असं वाटते, एव्हरी डे, एव्हरी वे आय एम बिकमिंग बेटर अँड बेटर. मी जे अफर्मेशन तुम्हाला बोलत जातो ते तुम्ही लिहून ठेवत जा. माइंड मध्ये जेवढे आले तेवढे चॅन्ट करा. ग्रॅटिट्यूड द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू आर्केंजल्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू गॉड, आजचा सुंदर दिवस दिल्याबद्दल. ग्रॅटिट्यूड पे करा. उठा. 5 मिनिट हलका फुलका व्यायाम करा. त्याच्यासाठी तुम्ही नेटवर जा, सर्च करा, 5 मिनिटात इन्स्टंट बॉडी वॉर्मअप कसं केल्या जाते. 5 मिनिटाच्या वर तुम्हाला लागणार नाही, पण करत असाल तर फक्त 5 मिनिट सगळ्या बॉडी पार्ट्सला ऍक्टिव्हेट करण्याचा एक एक सिंगल राऊंड तुम्ही करा. आणि बघा 5 ते 10 मिनिटाच्या अंदर तुमचं बॉडी पूर्णपणे गरम झालेलं राहील. हे प्रोसेस सुरू करण्या अगोदर तुम्ही काय करू शकता, तुरंत पाणी गरम करायला ठेवा. पाणी 10 मिनिट गरम होतपर्यंत तुमचा 10 मिनिट व्यायाम होते. जसं तुमचा 10 मिनिट व्यायाम होत आहे, तुम्ही तुम्ही बॉडीला मूव्ह करत आहे, तुमच्या पोटाला तुमचं मुवमेंट मिळून राहिलं. अचानक तुम्हाला प्रेशर येईल. बस इकडे आंघोळ करायच्या अगोदर टॉयलेटला तिथून निघाला, आंघोळ करा, बाहेर. जसे आले, फ्रेश झाले, तोपर्यंत समजा 5:30 वाजून गेले, या, ऑन करा, बसा, तुरंत प्राणायाम सुरू करून द्या. 10 मिनिट, 5 मिनिट ब्रिदिंग एक्सरसाइज करा. एक शेड्यूल बनवा. मी लवकरच असं करतो, मी 1-2 दिवसात प्राणायामचे 5 ते 10 मिनिटात, जसं आपण साधना करताना आपण घेत होतो, ते तुम्हाला शिकून देईल की इन्स्टंट मध्ये फास्ट ते 5 ते 10 मिनिटात कसं तुमच्या पूर्ण प्राणायामची एक सिरीज पूर्ण कंप्लीट करू शकता. जसं पूर्ण झालं, प्राणायाम करताना तुम्ही अफर्मेशन करा, कमांड द्या. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, व्हाईट लाईट माझ्या शरीरात जात आहे आणि माझ्या शरीरातून सगळी नकारात्मकता बाहेर निघत आहे. पॉझिटिव्हिटी आत येत आहे, निगेटिव्हिटी बाहेर जात आहे. तुरंत ते झालं. आता तुम्ही गरम झाले, तुम्हाला आता शांत बसायची गरज आहे. रिलॅक्स बसा. समोर दिवा ठेवलेला आहे, त्याच्याकडे एकटक बघत राहा. कारण की थकले ना तुम्ही आता, बघत राहा. 5 ते 10 मिनिट कंटिन्यू एकटक बघा. त्यानंतर तुमचे डोळे थकून जाईल. आता तुरंत डोळे बंद करा. पूर्ण लक्ष आपल्या आज्ञाचक्रावर घेऊन या. तुम्हाला ज्या देवी देवतांना, ज्यांनाही बोलवायचं आहे, त्यांना एकटं बोलवा किंवा सिम्पली स्विच वर्डची चॅन्टिंग करा. कोणताही एक स्विच वर्ड. तोपर्यंत आपलं मेडिटेशनचा टायमिंग होऊन जाते. त्याच अवस्थेमध्ये मेडिटेशन स्टार्ट करा. पूर्ण मेडिटेशन जसं संपलं, पुन्हा आपला टॉक सुरू होते. त्यावेळेस तुम्ही जे गोल बुक तुम्हाला सांगितलं आहे, ते तुमच्या समोर ठेवा, त्याला वाचा. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सारे अफर्मेशन्स लिहिलेले असतील. जेव्हा जेव्हा मी टॉक घेतो, प्रत्येक वेळेस कोणते ना कोणते अफर्मेशन देतो. लिहून ठेवा त्या बुकमध्ये ते अफर्मेशन्स, त्या गोल बुकमध्ये, आणि जस्ट ते पुढचे 10 मिनिट ओव्हरलुक करा. कोणते ना कोणते अफर्मेशन तुमच्या माइंडमध्ये हिट करून जाईल. आणि बस, होता होता आपलं सेशन पूर्ण होऊन जाईल. आता आपण स्पेसिफिक, मला व्यायाम करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे, हे करायचं, ते करायचं, स्पेसिफिक टाइम काढला का? नाही. आपल्याच शेड्यूल मध्ये पूर्ण झालं. पण जेव्हा आपण हे करू, तर करता करता तुम्हाला माहिती होईल का शेड्यूल कसे लागतात. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आहे. तुमच्या लाईफमध्ये जर उठल्यावर डिस्ट्रॅक्शन सुरू होत असेल, डिस्ट्रॅक्शनला कसं अवॉइड करायचं आहे, फोकस कसं व्हायचं आहे, लक्षात येऊन जाईल. आणि ज्या दिवशी तुमच्या समोर ही लिस्ट राहील आणि झोपण्यात तुम्ही उठण्यामध्ये थोडासा आळस दाखवला, मला थोडंसं 10 मिनिटानंतर उठतो, एकदम तुमच्या लक्षात येईल की त्या 10 मिनिटमुळे
तुम्ही दोन टेक्निक करू नाही शकले आणि तुम्ही म्हणा, अरे मी आज हे नाही करू शकली. तुमच्याकडे वेळ असेल तर जसं माझा टॉक पूर्ण झाला, तुरंत तुम्ही काय करा, एखादी साधना, एखादं मेडिटेशन जे तुमच्या जवळ आहे ते सुद्धा लावून टाका. त्याच एनर्जीच्या फ्लो मध्ये समोरचाही एक करून टाका आणि मग तुमचं प्रोसेस सुरू करा. रात्री झोपण्याच्या अगोदर फॉर्ग्युनिसची प्रॅक्टिस मस्त आहे. सर्वांना आठवणे, ज्यांच्या ज्यांच्या सोबत चुका झाल्या त्यांना माफ करणे, माफ करून देणे, मनातल्या मनातून माफी मागणे, ते झालं फॉर्ग्युनिस. दिवसभर ब्लेसिंग्सची प्रॅक्टिस करा. दिवसभर ग्रॅटिट्यूड आणि ब्लेसिंग्स. सकाळी तर उठलेच उठले तुम्ही ग्रॅटिट्यूड करून. काहीही जरी तुम्हाला थोडस जरी चांगलं वाटलं, एक रुपया जरी तुमच्याकडे आला, एका रुपयाची मदत जरी तुम्हाला कोणी केली, थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनातून एकदम डीप कोर ऑफ हार्ट, आणि ब्लेस करा. तुरंत कोणातरी एंजल्सला बोलवा, तुमच्या गुरूंना बोलवा, देवाला बोलवा आणि म्हणा, देवा याला खूप खूप आशीर्वाद दे. हा माणूस खूप मोठा झाला पाहिजे, याच्याकडे खूप सारं ऐश्वर्य आलं पाहिजे. एखादं कपल तुम्हाला दिसलं, खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या. यांचं रिलेशनशिप खूप चांगलं झालं पाहिजे, खूप सुंदर यांच्या लाईफमध्ये चांगले मोमेंट्स आले पाहिजे, आणि मला सुद्धा आशीर्वाद द्या, माझ्या लाईफमध्ये सुद्धा असंच झालं पाहिजे. कोणी एखादा बिलेनियर दिसला, मोठी कार, चांगले कपडे, बिलकुल लेविश स्टाईल दिसली त्याची, ब्लेस करा आर्केंजल एरियल, त्याला खूप आशीर्वाद द्या. हा आणखी मोठा झाला पाहिजे. का? आशीर्वादाचं महत्व माहित आहे, जेवढं आपल्याकडून जाते तेवढंच पलटून आपल्याकडे वापस येते. तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा जास्त मल्टिप्लाय होऊन लॉ ऑफ अबंडन्स पण त्याच्यामध्ये ऍड होऊन जाते बघ. तुम्हाला ते मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे येते. तुम्ही द्या. हे सगळे जे टेक्निक्स आहे ना, हे एकत्र करा. करता करता तुमच्या लक्षात येईल की आता तुमचं जे जेवणाचं ताट आहे, ते वरण, भात, भाजी, पोळी, सुकी भाजी, मसाल्याची भाजी, लोणचं, पापड, चटणी, पोळीमध्ये पण दोन तीन व्हेरायटी, पुरी पण आहे, नान पण आहे, फुलके पण आहे, साधी रोटी पण आहे, भाकर पण आहे, बेसन पण आहे, स्वीट पण आहे, मिरची पण आहे, सोबत ताक किंवा एखादं ज्यूस किंवा एखादं ड्रिंक सुद्धा आहे, सूप सुद्धा आहे, पाणी सुद्धा आहे. हे जेवण करण्याच्या अगोदर पोटातली अग्नी प्रज्वलित करण्यासाठी त्याचा पण एक शॉट म्हणू शकतो आपण, ते घेतलं की पूर्ण तुमच्या पोटामध्ये ते अग्नी प्रज्वलित होऊन जाते, त्यामुळे भूक चांगली लागते. जेवण झाल्यानंतरच सुद्धा ड्रिंक म्हणा किंवा चूर्ण म्हणा किंवा एखादी गोळी म्हणा, ते सुद्धा आहे की अन्न पचनाची प्रक्रिया चांगली होईल, ऍसिडिटी होणार नाही. आता सांगा, हे जे एवढं मोठं ताट आहे हे कोणाला नाही पाहिजे? अशासारखं सुंदर जेवणाची व्यवस्था कोणाला स्वतःच्या लाईफमध्ये नाही पाहिजे, आणि कोणाला पाहिजे? पाहिजे असेल त्यांनी थंब करा, नाही पाहिजे त्यांनी काहीच नका करू. पूर्णपणे परिपूर्ण भरलेलं ताट कोणाकोणाला पाहिजे? जेव्हा सर्वांनाच हे ताट पाहिजे, पण रियालिटीमध्ये आपण असं अन्न खात आहो का? नाही. म्हणजे कुठेतरी कमतरता आहे. त्या कमतरतेला शोधून काढायचं आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे. सेम लेवलवर स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा मटेरियल लाईफ म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपल्या लाईफमध्ये एक मिरॅक्युलस कंडिशन क्रिएट होते. त्या ताटासारखं परिपूर्ण जीवन आपलं होणं सुरू होते. आणि जेव्हा परिपूर्णता येते, तेव्हा तुमचं चित्त, तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचं शरीर शांत, रिलॅक्स होते. इनसिक्युरिटी राहत नाही, कोणत्याच प्रकारची घाई राहत नाही. तेव्हा तुम्हाला दिसते की तुम्ही आता लाईफला एन्जॉय करणं सुरू केलं, सेलिब्रेट करणं सुरू केलं. तुम्ही आता जॉयच्या मोमेंटमध्ये आहे. मोमेंटला तुम्ही स्वीकार करा.
त्याला बनवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याला ऍड ऑन करत जा. मग ते मेडिटेशन असो, साधना असो, एंजेल्स असो, जेही असेल, जेही तुम्ही ऍड करू शकता ऍड करा. कारण की शरीरामध्ये इतके सारं सिस्टम आहे, त्या सिस्टम पैकी कोण्या ना कोण्या गोष्टीला कोणत्या ना कोणत्या टेक्निकची आवश्यकता आहे. आणि आपल्याला नाही माहित की पोळीमधून काय मिळते, वरणातून काय मिळते, भाजीतून काय मिळते, भातातून काय मिळते, लोणच्यामधून सुद्धा काय मिळते. काहीतरी मिळत असेल ज्याचा आपल्या शरीराला गरज आहे. पण ती एकच गोष्ट खातो म्हटलं तर त्याचा विकार होणे सुद्धा तेवढंच शक्य आहे. तर हे आहे एक ओव्हरलुक, की तुम्ही डेली मेडिटेशनच्या प्रॅक्टिसमध्ये ज्या तुम्ही राहाल, माझ्यासोबत जुडा, नका जर राहू, पण तुमची लाईफस्टाईल अशी असली पाहिजे, सकाळचा तो 1 तास असाच असला पाहिजे. कोणाला असं वाटत ना की काय सकाळी सकाळी आंघोळ करा. करा, 2 वेळा आंघोळ करा, 3 वेळा आंघोळ करा दिवसातून, पण मॉर्निंगच्या मोमेंटला एन्जॉय करणं सुरू करा. तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही एन्जॉयमेंट आणणार नाही तर प्रॉब्लेम होऊन जाईल. आता काय सकाळी सकाळी उठा, आंघोळ करा, थंडीचे दिवस आहे आता, करून पहा. सर्दी होते तर सर्दीची गोळी घ्या, तरी पण आंघोळ करा. 2 दिवस 4 दिवस सर्दी होईल, मेडिटेशन मध्ये हिलिंग होऊन जाईल, शरीराला सवय लागेल, डबल सर्दी होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्या लाईफमध्ये आपल्याला अप्लाय करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की एन्जॉयमेंट म्हणजे काय असते. पार्टी करणे आणि नाचणे याला एन्जॉयमेंट नाही म्हणत. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक मोमेंटला जेव्हा यूज करता, त्या यूज करताना जो आनंद होते ना, तो खास सेलिब्रेशन आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आज आज मेडिटेशन नाही करू शकलो, काहीतरी मिस झालं, ते मिस झाल्याची भावना सांगत आहे की तुम्ही अदर टाइम मध्ये लाईफला एन्जॉय करत आहे. दुःखाला कोणी मिस करते का? अरे आज मी सकाळी नाही उठलो, अर्धा घंटा रडायला भेटणार होतं, असं म्हणतो का आपण? नाही. सकाळी मी माझ्या स्वतःला खूप मस्त मारून घेतो, 10 मिनिट, 10 मिनिटासाठी डोळ्यामध्ये मिरचीचे बोटं लावतो. सकाळचे 10 मिनिट मी समोरचा धूळ करतो, अच्छा आग लावतो, त्याच्यात धुपट आहे, त्या धुपट नाकामध्ये ओढतो. ही प्रॅक्टिस करतो का आपण? जर ही प्रॅक्टिस केली असती आणि अशा प्रकारचं मेडिटेशन न केल्याचं दुःख झालं असतं, मग काही विषय वेगळा आहे. पण काहीतरी ब्युटिफुल मोमेंट, काहीतरी छान गोष्टी अर्ध्या तासामध्ये होत आहे. म्हणूनच तुम्हाला जेव्हा मेडिटेशन आपण करत नाही तेव्हा काहीतरी मिस, काहीतरी अधुरं अधुरं हे फिलिंग येते. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ह्या मेडिटेशनला, ह्या प्रोसेसला एन्जॉय करत आहे. तुमच्या लाईफमध्ये हळूहळू काहीतरी पीस, रिलॅक्सेशन उतरून राहिलं. डिव्हाइनचा टच हळूहळू तुम्हाला फील होत आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही हे करत नाही तेव्हा तुम्हाला विचित्र किंवा अलग फील होते, काहीतरी मिस झाल्यासारखं फील होते. आणि मिस आपण नेहमी चांगल्या गोष्टीला करतो, निगेटिव्ह वाईट गोष्टीला मिस करत नाही, त्यांना त्याग करतो, त्यांना काढून देतो जीवनातून. बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या लाईफला आपण जे मॉर्निंगचं मेडिटेशन करत आहोत, हे कुठंतरी लाईफमध्ये जॉय, सेलिब्रेशन, एन्जॉयमेंट घेऊन येत आहे. हम्म. आणि ह्या एनर्जीला जेव्हा तुम्ही रेग्युलर कराल, डेली, हळूहळू हळूहळू तुम्ही ह्या सगळ्या एनर्जीला जीवनात आत्मसात कराल. आणि एक्झॅक्टली लाईफ आजपासून 1 वर्षानंतर तुम्हाला कम्प्लिटली डिफरन्स जाणून येईल. पूर्णपणे डिफरन्स जाणून येईल की तुम्ही आता पूर्णपणे बदललेले आहे. ओके, चला आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. सर्वांच्या लक्षात आलं असेल सकाळी उठण्यापासून आपल्याला कशी कशी प्रोसेस करणे आहे. ग्रॅटिट्यूड, अफर्मेशन्स, आंघोळ करणे, त्याचं नियोजन कसं लावायचं, पाणी गरम करण्यापासून सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आज तुम्हाला. त्याच्यानंतर
10 मिनिट प्राणायाम, 10 मिनिट व्यायाम, 10 मिनिटाचं त्राटक, त्याचे इन बिटवीन अफर्मेशन्स, स्विच वर्ड्स, थर्ड आयवर फोकस करून, जेव्हा तुमचे डोळे थकून जाते त्राटक करून, त्या डोळे बंद करणे आणि इथे फोकस करणे. इनर त्राटक असते याला म्हणता येते. बाह्य त्राटक, आंतर त्राटक. आंतर त्राटक मध्ये तुम्ही इथे फोकस कराल थर्ड आयवर, आणि तुमचे गोल्स किंवा तुमचे विजनला इथे अनालाइज कराल, किंवा स्विच वर्डला अनालाइज कराल, किंवा इथून एक पॉवर जनरेट कराल आणि त्या परिस्थितीवर सोडाल ज्याला तुम्हाला क्रिएट करायचं आहे, आणि तुरंत तुम्ही मेडिटेशन मध्ये लागून जाल. काही दिवस, काही महिने तरी अशी प्रोसेस सुरू करा. प्रत्येक वेळेस मटेरियल लाईफचं सक्सेस लाईफ मध्ये मिळालं पाहिजे हे ध्येय बरोबर नाही आहे. करता करता तुम्हाला मटेरियल सक्सेस सुद्धा मिळून जाईल. ओके, चला, शांत स्थिर बसा, रिलॅक्स. तुमचे दोन्ही हात वर करा हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा आणि हातामधून डिवाइन हे एनर्जी प्राकृतिक शक्ति, रिसीव करा. मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो. एनर्जीला फील करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो. अंजोरी करा. मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो. अंजोरी मध्ये एनर्जी बॉल क्रिएट करा. मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ. मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो. चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो. पूर्ण लक्ष कमरेच्या खाली, नाकड हाड स्पर्श करा आणि एनर्जी बॉलला कमरेमध्ये प्रवाहित करा. अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए. एनर्जी लम 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 हाडामधून लम लम प्रवाहित होऊ द्या. लम लम फील करा. लम लम एनर्जी बॉल लम कमरेच्या खाली लम क्रिएट होत आहे लम आणि तो एनर्जी बॉल लम लम निगेटिव्हिटी लम स्वतःमध्ये लम
ओढून घेत आहे. lam तुमची कंबर, lam जे मूलाधार lam चक्र, lam 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 तुमचे lam पाय, lam 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 त्यामधील सर्व lam नकारात्मकता lam ओढून घेत आहे. lam lam आणि जसे जसे lam तुम्ही लॉंग lam ब्रीथचा चांट करता, lam ही सर्व lam नकारात्मकता lam lam रिलीज होईल lam आणि lam पॉझिटिव्हिटीचं निर्माण होईल. lam 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 मंगळ ग्रह, lam पृथ्वी तत्व, lam लंबी, lam लाल lam रंग, lam lam सर्वायवल, सिक्युरिटी, lam स्टॅबिलिटी, lam सेफ्टी, lam ग्राउंडिंग, lam रिलेटेड lam ऑल निगेटिव्हिटी. lam lam आय कमांड lam क्लीन, lam क्लीन, lam क्लीन, lam क्लिअर, lam क्लिअर, क्लिअर, lam रिलीज, lam रिलीज, lam रिलीज. lam 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 माय lam lam मूलाधार lam चक्र lam इज lam 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 पॉझिटिव्हली lam चार्ज, lam चार्ज, lam चार्ज. lam lam ऍक्टिवेट, lam ऍक्टिवेट, lam ऍक्टिवेट, lam बॅलन्स, lam बॅलन्स, बॅलन्स. lam 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 I am safe lam and secure. lam I am grounded lam and centered. lam I have lam everything lam I need. lam I live lam in the present lam moment. lam I am one lam with my true lam self. lam lam I am lam centered, lam supported, lam grounded, secure, lam energetic, lam and safe. lam 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 पूर्ण लक्ष lam कमरेच्या lam खाली. lam 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 लाऊडली चॅन्ट करा. lam व्हायब्रेशनला lam फील करा. lam lam आज हिलिंग lam मूलाधार चक्रापासून lam सुरू होत आहे. lam 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 ही शक्ती प्रोव्हाइड करत आहे. lam फील करा. lam 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 जमिनीच्या आतमध्ये lam lam दिव्य ऊर्जा lam एक फोर्स तुम्हाला lam खालून वर lam पुश करत आहे. lam 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 lam. Okay, once again, very warm welcome. Back to your body, back to your consciousness. चला, कसं वाटलं आजचं सेशन? एकदम छान. खूप आज एक वेगवेगळ्या अनुभव आला आणि आज मी पहिल्यांदा आर्चएंजल मायकेलला अनुभव केला. वा, आजपर्यंत असं हे नव्हतं, दिसत होते पण हे तेच आहे बा असं ओळखू नव्हतं. परंतु आज प्रत्यक्ष असं जाणवलं की बस ते आपल्या मागे उभे आहेत आणि सांगून राहिले की बस तू चालू तू चालू राख, मी तुझ्या मागे आहे तुझ्या प्रोटेक्शनसाठी म्हणून सांगायचं. आणि गार्डियन एंजल्स ते आता जवळपास 4-5 दिवसापासून कंटिन्यू त्यांचा अनुभव होऊन राहिला. आणि काल एक मस्त गंमत झाली, म्हणजे मी आश्चर्यचकित झालो की असं कसं होऊ शकते. मी तो अनुभव सांगेल सगळ्यांनी ब्लेस, कारण सगळ्यांनी स्वतःसाठी तो घ्या. 9:15 आपलं शेअर मार्केट ओपन होते. मी जस्ट अकाउंट ओपन केलं आणि तो दाखवून राहिला माझ्या अकाउंटला 821 करोड बॅलन्स. मी त्याचा स्क्रीनशॉटही काढला. मी म्हटलं काही वाव काय वाव 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 आपण चुकून वाव राहिलो का. मी 2-3दा वाव पाहिलं, मग नंतर लक्षात आलं, म्हटलं कुठेतरी बहुतेक काहीतरी बीएससीचं तांत्रिक हे झालं असं. परंतु कमीत कमी 15 ते 20 मिनिटं ते बॅलन्स तसंच होतं मार्केट चालू झाल्यानंतर देखील. नंतर मग त्यांची ते झाली असेल आणि तो फिगरही असा 821 करोड. मी ते स्क्रीनशॉट शेअर करतो आपल्या ह्याच्यात. म्हटलं की हा, काय असेल, म्हणजे आपण इथे 100 करोड हे करून राहिलो आणि तो कुठे घेऊन चालला.
हा. मी लगेच सगळ्यात म्हटलं बस मी हे ऍक्सेप्ट करून राहिलो, ऍक्सेप्ट करून राहिलो, यस. ऍक्सेप्ट इट, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. डेस्टिनी आहे सर, सर डेस्टिनी आहे, डेस्टिनी आहे. येस येस सर, येस सर. नेचरने 1,000 करोडचं टार्गेट डेस्टिनी आहे दिलं सर. तुम्हाला आता. यस येस सर, यस सर. नक्कीच नक्कीच. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू सर. ब्लेस यू. थँक्यू वा वा. थँक्यू थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. आणि असंच अबंडन्स जबरदस्त. सगळ्यांना मिळो, सगळ्यांना मिळो. थँक्यू थँक्यू थँक्यू. ब्लेस ब्लेस यू, यू ऑल. ब्लेस यू. ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. हा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ जवळपास ब्लेसिंग्स. सव्वा नऊ म्हणजे 9:05 वगैरे ओपन केलं साधारणतः मार्केट चालू व्हायच्या आधी, तर जवळपास 10:15 10:30 पर्यंत ते बॅलन्स त्याच्यात तसंच दिसत होतं कंटिन्यू. वा. मस्त. छान आहे. विड्रॉल कर लेना था। हॅलो सुमित सोनी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर। मैं बोला सर ने विड्रॉल बढ़िया. कर लेना चाहिए था। बहुत अच्छी फीलिंग है सर, बहुत कॉन्फिडेंस बहुत हाई लेवल पर है। हर एक्टिविटी पे वो दिख रहा है, वो कॉन्फिडेंस, हर चीज में वो कॉन्फिडेंस दिख रहा है। और मतलब जो एक्शन लेने की जो मतलब हम लोग रोक लेते थे अपने आप को कि दूसरा थॉट आ जाता था, एक्शन नहीं ले पाते थे, तो अब वो दूसरा थॉट आने नहीं दे रहे हैं और एक्शन हो रही है सर। बढ़िया. तो प्रोकास्टिनेशन वाली जो चीज है वो अभी निकलते जा रही है। और वो 1 2 3 ऐसा करके तुरंत वो एक्शन एक्शन लेना हो जा रहा है, तो मतलब ज्यादा सोचना नहीं है, एक्शन करते चलो आगे बढ़ो। बहुत चेंजेस है बढ़िया सर लाइफ सर. में। थैंक यू, थैंक यू अच्छा. सर, थैंक यू सो मच सर। ब्लेस यू थैंक सर. थैंक यू ऑल। लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. योगेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. आजचं खूप मस्त छान झालं, डीप मेडिटेशन. आजच्या मेडिटेशन मध्ये सर मला ना शिवचा चेहरा दिसला, शिवजीचा. केस असे एकदम हवेत उडून राहिले. हाँ हाँ. आणि म्हणजे एक असेल की काय माहिती नाही. किंवा उभे होते, हातात त्रिशूल होते. केस असे हवेत उडत होते. हम्म. खूप वेळपर्यंत ती मुद्रा दिसली. मग त्या मुद्रेनंतर मी अंदर अंदर डीप मध्ये गेलो. आणि नंतर मग काही आठवण नाही. अच्छा. छान आहे. हा. ते म्हणजे आला लॉट्स ऑफ असा ब्लेसिंग्स. म्हणजे खूप दिवसानंतर दिसले आज. बढ़िया. ऍक्च्युली मध्ये नाही दिसले, पण आज एकदम हे आला, अनुभव आला. ब्लेस यू थँक्यू, सर. थँक्यू, थँक्यू. ब्लेस यू सर, ब्लेस यू, ब्लेस यू ऑल ऑफ यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू ऑल. नीलेश सर, गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल मेडिटेशन केलं नाही, म्हणजे काल परवा रात्री माहित नाही, खूपच असं आळससारखं होतं, तर परवा रात्री मी इतक्या लवकर झोपलो. काय माहिती ती म्हणजे नजर लागली का काय लागली, तर मी झोपून गेलो. सकाळी मी उठलो. काल पुरा दिवस माझा असा डल मध्ये गेला. आणि आज इतकी मस्त जबरदस्त सरांनी एकदम खुश करून टाकला, एकदम एकदम फ्रेशच होऊन गेला एकदम. एकदम करेक्ट. एनर्जी येऊन गेली शरीरामध्ये एकदम मस्त. आणि म्हणजे पुरा गेला, म्हणजे कालचा जो डलनेस होता, जे हे होतं ना, थोडस निगेटिव्हिटी काय जे असेल, शरीर थकल्यासारखं, म्हणजे फुल एनर्जी होऊन गेली सरांच्या गोष्टीमुळे आजच्या. थँक्यू सर, थँक्यू निंबाळकर सर. गॉड ब्लेस यू सर. थँक्यू 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 थँक्यू. आणि खरंच मेडिटेशन एक दिवस जरी मिस झाला ना, तर असं वाटतच की नाही काहीतरी चुकल्यासारखं. आणि त्या दिवशी थोडस असं होतं, म्हणजे डलनेस म्हणा, काम करायची इच्छा नाही, किंवा असं लेथार्जीपणा येतोच त्या दिवशी. एनर्जी हाँ. खूप कमी फील होते. तर नाही, रेग्युलर करायलाच पाहिजे खरंच. जरी काही म्हणजे आता आपण नाही करत, तर मी इथे ठरवलं की हम्म. जर असं काही वाटलं एखाद दिवशी, तरी सुद्धा फक्त कानात घालून ऐका. नाही बसणं होत नाही किंवा असं, तरी सुद्धा दिवस चांगला जाईल. बरोबर. येस येस दादा, बिलकुल. थँक्यू दादा, थँक्यू. छान छान. थँक्यू लॉट्स ऑफ लॉट. ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड दादा, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आणखी कोणाला बोलायचं आहे? चला, आपण निंबाळकर सरांसाठी आज ब्लेसिंग्स करू. ठीक आहे. आणि सगळ्यांनी स्वतःसाठी पण त्याला फील करा. ठीक आहे.
लांब खोल श्वास. इमॅजिन रामा सिंबल. जर कोणाला रामा सिंबल माहित नसेल, हा सिंबल आहे, बघून घ्या. दिसत आहे रामा. रामा सिंबलला असं हवेमध्ये आपल्या समोर असा एच काढा आणि त्याला एक दंडी देऊन द्या. पहिले असं छत्री सारखी दंडी करा गोल, त्याला खाली उतरवा, त्याला एच मध्ये कन्वर्ट करा आणि त्याला आणखी एक दंडी देऊन द्या. ठीक आहे. असं एक डिवाइन रामा सिंबल तुमच्या समोर आहे, त्याला इमॅजिन करा. लांब खोल श्वास. इमॅजिन रामा सिंबल. आय इन्व्हाइट आर्कएंजल एरियल. Oh, Archangel Ariel, I invite you. Please come. I invoke you. I invoke your all angelic powers. Bless me with your divine abundance, prosperity, wealth, and infinite abundant energy. Bless me with your financial abundant energy. Archangel Raphael, a pale pink color of Archangel Raphael तुमच्याकडे येत आहे. तुमची ऑरा पेल पिंक कलर मध्ये कन्वर्ट होत आहे. बघा तुमचा ऑरा पेल पिंक कलर मध्ये कन्वर्ट होत आहे. आणि त्या ऑरा मधून गोल्डन लाईट, आर्कएंजल एरियलचा गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे. आणि हा गोल्डन लाईट तुमच्याकडे फायनान्शियल अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, वेल्थ, हेल्थ सर्व काही अट्रॅक्ट करत आहे. बघा जस्ट त्या आर्कएंजल एरियलच्या एनर्जीला फील करा. वार्म एनर्जी, प्लेझेंट एनर्जी. आणि बघा रामा सिंबल तुमच्या डोक्याच्या वर आकाशात मोठ्या रूपात, मोठ्या क्लाउडच्या रूपात तुमच्या समोर आलेला आहे. आणि त्या क्लाउड मधून हजारो, लाखो रामा सिंबल्स वर्षाव तुमच्यावर होत आहे. फील करा, रामा सिंबल्सचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. आणि आर्क एंजल एरियल, पेल पिंक लाईट तुमच्यावर ऍज अ ब्लेसिंग्स प्रवाहित होत आहे. आणि तुमच्या बॉडीमधून गोल्डन लाईट सगळीकडे प्रसरत आहे. तुमच्या शरीरावर रामाचा ब्लेसिंग्स होत आहे, वर्षाव होत आहे, वर्षाव होत आहे. आणि तुम्ही बघत आहे तुमच्याकडे त्या रामा सिम्बल्स मधून सडनली 500च्या नोटा येत आहे, 100च्या नोटा येत आहे, 50ची नोट, 20ची नोट, 10ची नोट. एक वावटळी, एक वादळ तुमच्याकडे येत आहे. आणि तुमच्या चारही बाजूना ते वादळ फिरत आहे, गोल 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 तुमच्या चारही सराउंडिंग मध्ये. बघा चारही दिशेने ते वावटळ फिरत आहे, गोल गोल गोल. त्या वादळ मध्ये हजारो लाखो करन्सीज तुमच्या आजूबाजूने फिरत आहे. विथ ब्लेसिंग्स ऑफ आर्कएंजल एरियल, विथ एंजेलिक सिंबल रामा, इनफायनाइट अबंडन्स तुमच्याकडे येत आहे. लांब खोल श्वास घ्या. बघा ते वादळ शांत होत आहे आणि सगळ्या करन्सीज एकसारखे तुमच्या आजूबाजूला प्लेस होत आहे. 500च्या नोटांचं
बंडल लागलेला आहे, 100च्या नोटांचा बंडल. तुमच्या लेफ्ट साईडला बघा, 50च्या नोटांचं बंडल, 200च्या नोटांचं बंडल. तुमच्या पाठीमागे 10-20 नोटांचं बंडल. फ्रंटमध्ये 500चं बंडल, राईटमध्ये 200च्या नोटांचं बंडल, लेफ्टमध्ये 100च्या नोटांचं बंडल. तुमच्या पाठीमागे 50, 20, 10च्या नोटांचं बंडल लागलेलं आहे. आणि आकाशातून रामा सिम्बल्सच्या रूपात गोल्डन, सिल्वर, करन्सीज, कॉइन्सचा वर्षाव होत आहे. बघा, म्हणजे सगळीकडे कॉइन्सचा ढीग लागलेला आहे. यू आर इन अबंडन्स. एक्सेप्ट दिस फायनान्शियल वेल्थ. रिसीव्ह करा. आर्कएंजल एरियल तुमच्या खूप जवळ आलेली आहे. एकदम जवळ, एकदम जवळ, एकदम जवळ आलेली आहे. बघा तिचा चेहरा, डिवाइन ब्युटी, डोळे, तर तेज चेहऱ्यावरचं, आर्कएंजल एरियलचे केस तुमच्याकडे एकदम जवळून बघत आहे. आणि आर्कएंजल एरियलच्या डोळ्यातून डिवाइन लाईट तुमच्या शरीरामध्ये उतरत आहे. आर्कएंजल एरियल तुम्हाला म्हणत आहे, यू डिझर्व दिस अबंडन्स इन द फॉर्म ऑफ मनी, assets. You deserve this abundance in the form of currency, wealth, money, assets. आणि तुम्ही आर्कएंजल एरियलला बघून स्माइल करत आहे आणि होकार देत आहे. यस, आय एम डिझर्व दिस abundance in the form of wealth, money, currency, assets. I am deserve this abundance in the form of wealth, money, currency, coins, and assets. I am deserve this financial abundance in the form of wealth, money, currency, coins, assets. मी वचन देतो आर्कएंजल एरियल तुम्हाला, मी ह्या अबंडन्सचं, वेल्थचं सदुपयोग करेल, याचा सन्मान करेल. प्रत्येक ईच अँड एव्हरी सिंगल रुपीज इच इन माय लाईफ आय रिस्पेक्ट अँड टेक केअर ऑफ देम. मी तुला वचन देतो आर्कएंजल एरियल, मी आजपासून माझ्या धनाची काळजी घेईल. मी त्याला प्रेम करेल. मी त्याच्यासोबत रोज बोलत जाईल. मी तू खुश आहे की नाही मी त्याला विचारत जाईल. मी माझ्या वेल्थ कडून सजेशन्स घेईल की माझ्या मित्रा, मला सांग, तू कसा मल्टिप्लाय होशील, तुला कशाची गरज आहे. आणि मी डिवाइन गायडन्स त्या मनी कडून रिसीव्ह करेल आणि माझ्या जीवनात अप्लाय करेल. बघा, आर्कएंजल एरियल खुश झालेले आहे तुमचा संकल्प आणि तुमचं वचन बघून. दोन्ही हात तुमच्याकडे ब्लेसिंग्स देत त्यांनी तुमच्या डोक्यांना स्पर्श केलेला आहे. तुमच्या डोक्यामधून डिव्हाइन लाईट, अबंडन्सची एनर्जी तुमच्या शरीरात जात आहे. आणि बघा, ही सगळे करन्सीज, नोट, कॉइन्स, गोल्ड एनर्जी फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन आर्कएंजल एरियलच्या हातातून तुमच्या शरीरात उतरत आहे. आणि तुम्ही याला स्वीकार केलेला आहे. लांब खोल श्वास. बघा, आर्कएंजल एरियल दूर जात आहे, दूर जात आहे, आणखी दूर. ब्लेसिंग्स देत आहे, दूर जात आहे. ब्लेसिंग्स देत आहे आणि दूर जात आहे. ब्लेसिंग्स देत आहे आणि दूर जात आहे. आर्कएंजल एरियल ब्रह्मांडामध्ये विलीन झालेले आहे. लांब खोल श्वास. आय एम अबंडंट. आय एम मनी मॅग्नेट. आय एम वेल्थ क्रिएटर. आय एम अबंडंट.
I am money magnet. I am wealth creator. I am abundant. I am money magnet. I am wealth creator. Thank you. Thank you so much, Archangel Ariel, for your divine blessings, divine energy, divine financial abundance energy. सर्वांनी दोन्ही हात जोरात घासा आणि बघा तुमच्या हातामध्ये एनर्जीचा बॉल क्रिएट होत आहे. एक लव साइन क्रिएट करा किंवा एनर्जीचा बॉल क्रिएट करा आणि तुम्ही निर्माण केलेली ही जी अबंडंट एनर्जी आहे, आर्कएंजल एरियल कडून तुम्ही जो आशीर्वाद प्राप्त केला आहे तो त्या बॉल मध्ये भरणं सुरू करा. भरा, पूर्ण एनर्जी त्याच्यामध्ये भरा. आर्कएंजल एरियलनी तर तुम्हाला दिलेला आहे, पण लॉ ऑफ अबंडन्सचा पण आपल्याला यूज करायचा आहे. जेवढं आपण हे वाटून देऊ तितकं मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे येईल. लांब खोल श्वास घ्या आणि ही पूर्ण ऊर्जा निंबाळकर सरांकडे पाठवून द्या. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. पुन्हा दुनिया जोरात घासा. पुन्हा हे एनर्जी बॉल क्रिएट करा. आता ह्या एनर्जी बॉलला आपले जेवढेही सदस्य आज मॉर्निंग मेडिटेशन मध्ये बसलेले आहेत प्रत्येकाकडे प्रवाहित करून द्या आणि कामना करा प्रत्येकाच्या जीवनात अबंडन्स, वेल्थ, प्रॉस्पेरिटी आली पाहिजे. पुन्हा एकदा दोन्ही हात जोरात घासा. हातामध्ये ऊर्जाचा बॉल क्रिएट करा आणि ही अबंडन्स एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करून द्या. तुमचे कलिग्स, तुमची टीम, तुमचे नेबर्स, रिलेटिव्ह आणि सगळे हे अस्तित्व तुमची ही डिवाइन एनर्जीला रिसीव्ह करत आहे. लांब गोल श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा हात घासा आणि बघा ह्या विश्वामधून, ब्रह्मांडातून तुम्ही पाठवलेल्या ब्लेसिंग्स इनफायनाइट टाइम्स मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे परत येत आहे आणि तुम्ही त्या एनर्जीला त्या एनर्जी बॉल मध्ये स्वीकार करत आहे. क्रिएट करा बॉल, क्रिएट करा, क्रिएट करा. लांब खोल श्वास घ्या आणि दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा. रिसीव्ह करा ही एनर्जी. आय एम ओपन अँड रेडी फॉर रिसिव्हिंग दिस इनफायनाइट abundance, prosperity, and wealth energy. I am ready and open, receiving this infinite financial, abundant, prosperous, and wealth energy. Lamkhul Shwas, I am ready and open for receiving this infinite financial, abundant, prosperous, wealth energy in the form of money, assets. Thank you so much, Archangel Ariel. Thank you so much, Divine Universe. Thank you so much, all of you, for bless me with divine, financial, abundant, prosperous, wealth energy. Bless you, bless you, bless you. Love you, love you, love you. Thank you, thank you so much. Bless you all. Thank you, Archangel Ariel. हा जमलं. मस्त दादा, एकदम मस्त. जमलं सर, छान, जबरदस्त. जबरदस्त, छान झालं, मस्त झालं. तर क्या बात, क्या बात. 7-8 थँक्यू. झाले. सेशन क्लोज करायचं आपण आता. यस चालू, यस. ओके. यस यस. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड.
Thank you, sir. Lots of blessing. Angels Lots of always love, bless you. lots of grace, Bless lots you. of. God bless you all. Thank you. Thank Thank you. you, thank you, thank you, Lots of love, all the team. So thank you. Thank you. Thank you. thank you, thank Thank you, thank you, thank you, All of you. everyone. thank Thank you, you Thank for you. thank you. everybody. Lots of blessing, lots of love, lots of Lots of blessing. blessings. Thank you. Thank you, Dada. Thank you, thank you. Thank you. Thank you.